विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष कला पेपर क्रमांक 2 याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण जे घटक पाहिलेले आहेत ते मराठी कादंबरीचा उदय आणि विकास याच्या अनुषंगाने पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर कादंबरी म्हणजे काय ह्या कादंबरीची जी व्याख्या आहे ती करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता आणि त्याच्या पुढे आता आपण आलेलो आहोत आणि ते म्हणजे काय, ते कादंबरी एक साहित्य प्रकार अशा अर्थाने. म्हणजे कादंबरी एक साहित्य प्रकार आहे असं आपल्याला म्हणत असताना इतर साहित्य प्रकारचे आहेत की जसं आपण गद्य आणि पद्य अशा दोन प्रकार विभागणी केलेली होती. त्याच्यामध्ये गद्यामध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार येतो. त्याचप्रमाणे आपल्याला इतर साहित्य प्रकारसुद्धा जे आहेत ते गद्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, नाटक आहे. तर हे सर्व गद्यात्मक साहित्य प्रकार आहेत. पण या सगळ्यांपेक्षा सुद्धा आपल्याला कादंबरीने जे आपलं स्थान आहे ते वेगळं स्थान राखलेलं आहे आणि ते कोणकोणत्या घटकांमुळे आहे आणि कादंबरी हा एक साहित्य प्रकार कसा होतो याच्याविषयीचे आज विवेचन जे आहे ते आपण पाहणार आहोत. तर कादंबरीच्या जन्माआधी आपल्याला असं लक्षात येईल की कोणकोणत्या गोष्टी अस्तित्वात होत्या. कादंबरी अव्वल इंग्रजी कालखंडात जन्माला आली आपण म्हटलं तर त्याच्या आधी कथात्मक वाङ्मय जे आहे ते कथात्मक वाङ्मय अस्तित्वात आलेलं होतं. तर ह्या सगळ्यामध्ये काय की महाकाव्य होतं, पुराणकथा होत्या, खंडकथा होत्या, दंतकथा होत्या, लोककथा, नीतिपर स्वरूपाच्या कथा आहेत किंवा प्रवासकथा आहेत, प्राणीकथा आहेत, साहसकथा आहेत, अद्भुत कथा आहेत. तर कथा ही आपल्याला पद्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेली होती. काही प्रमाणामध्ये महानुभाव गद्य असेल, बकर गद्य असेल त्याच्यात वेगळ्या पद्धतीने कथा सांगण्यात आलेली होती. तर ही कथा जी आहे ती कथा पूर्वीच्या काळामध्ये एक नीती उपदेश अशा अनुषंगाने सांगितली जायची. प्राणी असतील, निसर्ग असतील किंवा मानवी जीवनातील घडामोडी असतील यांचा उपयोग कथा सांगण्यासाठी केलेला होता. तर या कथात्मक सृष्टीला आपल्याला मनुष्य रूपाचे जे गुणधर्म आहेत ते प्राप्त करून देण्याचं काम पुढं झालेलं होतं आणि त्यामुळे माणसांचे जे गुणधर्म आहेत ते त्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना, ज्याला आपण नीतिकथा असं पण म्हणतो, रूपक कथा ज्याला आपण म्हणतो, प्रतीक कथा असं पण जे म्हणतो, तशा त्या आलेल्या होत्या. म्हणजे कथानकामध्ये काय असतं तर एक कथन असतं, कादंबरीत काय असतं तर एक कथन असतं. त्यामुळे या कथात्मक सृष्टीहून सत्यसृष्टीवरून भिन्न स्वरूपाची जी सृष्टी आहे ती निर्माण करण्यात आली आणि तिला म्हणलं कल्पित सृष्टी. कादंबरीचे दोन घटक असतात, एक वास्तव आणि दुसरं कल्पित. तर कल्पित सृष्टी हा एक त्याचा घटक आहे. असं हे जे कादंबरी हा एक कथात्मक वाङ्मय प्रकार आहे. तर ह्या कथात्मक वाङ्मय प्रकारांमध्ये आपल्याला काय लक्षात येईल की कादंबरी हा प्रकार जरा वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि तो दीर्घ स्वरूपाचा आहे, लिखित स्वरूपात असलेला प्रकार आहे हा. आणि त्यामुळे आपल्याला लिखित स्वरूपामुळे असल्यामुळे त्याचा निश्चित आरंभ आणि त्याचा निश्चित अखेर असं आपल्याला सांगता येते. एकच कथनकार कथा सांगताना किती वेगवेगळ्या अंगाने तिचा आरंभ सांगू शकतो, वेगवेगळ्या अंगाने तिचा शेवट सांगू शकतो. कादंबरीचा आरंभ आणि अंत हा मात्र निश्चित स्वरूपाचा असतो. जसं इतर महाकाव्यामध्ये आपण सांगू शकत नाही ते कितीही मोठं होऊ शकतं सगळं, पण तसं कादंबरीचं नाही आहे. कादंबरीला कुठे ना कुठे शेवट असतो आणि याचा निर्णय जो आहे तो त्याचा निर्णय मात्र लेखक जो असतो तो लेखक घेत असतो. त्यावर कादंबरीचे जे यश आहे ते यश आधारित असतं. कादंबरी किती यशस्वी आहे, किती यशस्वी नाही हे आपल्याला त्यातील कथनावरती आधारित असतं. त्यामुळे कथन जितकं प्रभावी असेल तितक्या प्रमाणामध्ये कादंबरी यशस्वी असते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. तर कादंबरीने केलेलं कथन हे काव्य किंवा नाट्य या साहित्य प्रकारापेक्षा वेगळ्या स्वरूपाचं कथन असतं असं आपल्याला सांगता येईल. कारण नाटकामध्ये कथन नसतं, तर तिथं काय असतं, तिथं प्रत्यक्ष असते, ती कृती असते आणि प्रत्यक्ष कृती ही रंगमंचावरती दाखवली जाते सगळे इथे. आणि प्रत्यक्ष पाहिलेल्या कृतीच्या व संवादाच्या आधारे वाचक जो आहे तो वाचक प्रेक्षकांची कथा स्वतः समजावून घेत असतो. असा नाटकाचा जो भाग असतो तो. नाटकात कथा असते पण कथनकार हा नसतो. कृती व संवाद यांच्या साहाय्याने वाचक व प्रेक्षक निष्कर्ष काढत असतात. कादंबरीत कथनकार अनेक गोष्टी कथन करत असतो. कादंबरीतल्या माणसाविषयी, त्याच्या कृतीविषयी, त्याच्या वाचकाला जी उत्कंठा असते ते पूर्ण करणारे जे कथन असते तो कथन हा कादंबरीकार त्या ठिकाणी करत असतो. आणि त्यामुळे कादंबरीतल्या माणसांविषयी, कृतीविषयी वाचकाला एक जी उत्कंठा असते ती उत्कंठा पूर्ण करणारं एक जे कथन आहे ते कथन तो करत असतो. कादंबरीत काय घडते, कुठे घडते हे कादंबरीकार ठरवत असतो आणि म्हणजेच कथनाबरोबर वर्णन, संवाद, स्पष्टीकरण
आणि भाष्य हे कादंबरीचे जे विशेष आहेत ते कादंबरीचे विशेष आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. कादंबरीच्या कथनकाराची भूमिका जी असते ती कादंबरीमध्ये खूप महत्त्वाची असते. तो दिसत नसतो, कथनकार असतो तो. म्हणजे कथन आपल्याला काय प्रथम पुरुषी असेल, तृतीय पुरुषी असेल, कथनकार दिसत नाही पण त्याचं अस्तित्व जे आहे ते जाणवत असतं. त्याने निवडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे कथन असेल, तो जे काही करतो आहे त्याच्यावरती वाचक जो आहे तो विसंबून राहतो. काय आणि किती सांगायचे याचा जो निर्णय आहे तो कथनकाराने त्याच्या कला हेतूनुसार घेतलेला असतो. आणि हा कथनकार जो आहे तो कोणत्याही काळातला, कोणत्याही देशातला त्याने लिहून ठेवलेले हे जे कथनात्मक गद्य आहे ते पुन्हा पुन्हा काळाची जी सीमा आहे ती काळाची सीमा ओलांडून आपल्याला पुढे पुढे जात असतं असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे कादंबरी हा एक सार्वत्रिक स्वरूपाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काळाच्या सीमा ओलांडण्याचं सामर्थ्य आहे असं आपल्याला म्हणजे एकदा एखाद्या लेखकाने लिहिलं की ते त्याचं राहत नाही. लेखकाचा अधिकार त्याच्यावरचा संपतो आणि मग तो वाचकांची ती कादंबरी होत असते. आणि त्यामुळे हजारो वाचक जे आहेत ते हजारो वाचक त्या ठिकाणी वाचत असतात आणि ह्या त्याच्या निर्मितीचा मध्ये जे जग आहे त्याच्यामध्ये ते गुंगून जात असतात सगळंसं. तर कादंबरीचा आणखी विशेष म्हणजे काय की कादंबरीने नवतेची जाणीव जी आहे ती नवतेची जाणीव करून दिली पाहिजे. आणि भोवतीच्या जगाविषयीचे जे काही नवे भान आहे, जीवनाविषयीचे जे नवे तत्त्वज्ञान आहे किंवा ते स्वीकारून कादंबरीकार जो आहे तो लिहित असतो. मानवी मनाचे तळ शोधण्याचा प्रयत्न कादंबरीकार जो आहे तो करत असतो. आणि तो काय पात्रचित्रणाच्या विविध पद्धती ज्या आहेत त्या विविध पद्धती त्याच्यामध्ये वापरत असतो. कादंबरी हा गद्य कथात्मक साहित्य प्रकार असून तो लघुकथेच्या विस्तारापेक्षा मोठ्या स्वरूपाचा असतो. आणि तसेच त्याचा जो आवाका असतो तो आवाका मोठा असतो. त्यामुळे कादंबरी ही व्यापक जीवनचित्रण करणारी असते असं आपल्याला म्हणता येतो. सगळं येते तर त्याचं कादंबरीचं जे जीवनदर्शन असतं ते खूप मोठं असतं आणि प्रत्यक्षातल्या जीवनावरती ते आधारित असतं. कोणतीही कादंबरीत ज्या युगामध्ये निर्माण होते त्या युगाचा एक गुणधर्म जो असतो तो त्या कादंबरीमध्ये असतो असं आपल्याला त्याच्या घडणीवरती त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम त्याच्यामध्ये उमटलेला असतो. आणि मग हे वास्तवातील जीवन आहे त्या वास्तवातील जीवनाचे अनेक संदर्भ जे आहेत ते त्या कादंबरीमध्ये आलेले असतात. त्यामुळे कोणता परिणाम कसा साधला गेला हे वाचक त्याच्यामध्ये ठरवू शकतो. तर मानवी जीवनाव्यवहाराचं अनेक प्रकारचं जे रूप आहे आविष्कृत करण्याची जी पद्धती आहे ती आपल्याला कादंबरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. कादंबरी हा कथा, कविता, नाटक यांच्यापेक्षा खूप विस्तृत प्रकारचा प्रमाणावरचा प्रभावी असलेला एक वाङ्मय प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे कादंबरीचा जो आकृतिबंध असतो तो कादंबरीचा आकृतिबंध हा तिचाच असतो, स्वतंत्र असतो, तिच्यासारखा दुसरा कोणाचा असत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळेपण जे आहे ते आपल्याला असतं. श्रीवे केतकरांची कादंबऱ्या जर आपण पाहिल्या तर त्या समाजशास्त्रीय आहेत. समाजशास्त्रीय प्रश्न त्याच्यामध्ये खूप प्रमाणात आहे. परंतु शेवटी कितीही जरी समाजशास्त्रीय प्रश्न मांडले तरीसुद्धा त्याचा गाभा जो आहे तो कादंबरीचा आहे हे आपल्याला विसरता कामा नये. कादंबरीमध्ये जर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती दिसत असेल तर त्याच्यामध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू असतो कादंबरीमुळे. त्यामुळे मानवी जीवन व्यवहाराचे कोणतेही रूप आविष्कृत करण्याची क्षमता कादंबरीमध्ये असते. लघुकथा, दीर्घकथा, नाटक या वाङ्मय प्रकारांमध्येही अनुभवाचं चित्रण करण्यासाठीचं व्यक्ती या घटकाचा उपयोग केला असतो. परंतु त्याचा आवाका मर्यादित असल्यामुळे मोजकेच संदर्भ जे आहेत ते त्यामध्ये आलेले असतात. कारण लघुकथेची परिणामकारकता तिच्या मोजक्या संदर्भासह आविष्कारावर अवलंबून असते. त्याउलट कादंबरीमध्ये मानसिक वास्तवाशी निगडीत असणाऱ्या अनेकविध संदर्भाची उकल जी असते ती त्याच्यामध्ये केलेली असते असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे नाटकामध्ये रंगभूमीवरती वेळेच्या बंधनाला व्यक्तीची परिणाम देणं शक्य असते तेवढीच तिथं त्याने दिलेले असतात. हाना आपटे यांच्या जर कादंबऱ्या पण लक्षात कोणसारखे जर कादंबरी आपण घेतली तर त्या कादंबरीमध्ये यमूच्या बालवयापासून प्रौढवयापर्यंत होणाऱ्या बदलांचा आढावा या कादंबरीचा एक भाग म्हणून आपल्याला आलेलं दिसून येतं. तशा प्रकारे नाटकामध्ये आपल्याला काही तसं करता येत नाही. कारण नाटक हे आकाराने लहान असते, कादंबरी ही मोठी असते. आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारात आपल्याला निवेदकाला मी असा विकास सूचित जो आहे तो करता येतो. असं अनेक आत्मचरित्रांचा आरंभ मीनेच होताना आपल्या बालपणातील असलेल्या स्मृती ज्या आहेत त्यानेच होताना दिसून येतो. आणि मग लेखक जो असतो तो आपल्या कल्पनेचे जे परिणाम आहेत ते कल्पनेचे रंग त्याला देत असतो, आत्मचरित्रातील व्यक्तींना देत असतो आणि मग त्याच्यातून आत्मचरित्राची निर्मिती जी आहे ती एकदाच होत असते. तर कादंबरीच्या निर्मितीसाठी व्यक्तिगत जीवनातील चौकट स्वीकारण्याचे जे बंधन आहे ते कादंबरीकारावरती असते. त्यामुळे कादंबरीकार अनेक कादंबऱ्यांची निर्मिती जी आहे ती करू शकत असतो. तर कादंबरीतील व्यक्तीच्या चित्रणाला व्यक्तिमन, स्थल, काल, समाज,
संस्कृती, प्रदेश, भाषा अशा अनेक स्वरूपाचे परिणाम जे आहेत ते देत असतं. त्यामुळे कादंबरी ही वैविध्यपूर्ण अशा स्वरूपाची निर्मिती असते असं आपल्याला लागतं. कादंबरीच्या विषयानुसार तिला गरज पडल्यास ती इतर वाङ्मय प्रकारांचा काही वैशिष्ट्ये स्वीकारून स्वतःचे वाङ्मयीन रूप स्वतंत्रपणे निर्माण करत असते आणि कादंबरीतील अनुभवाचे स्वरूप काव्यात्मक प्रकृतीचे असल्यास ती काव्यात्मक रूप धारण करत असते. त्यामुळे ललित निबंधातील आत्मचार चिंतन कादंबरीमध्ये असू शकते. तिने सिनेमासारख्या दृश्य माध्यम तंत्राचा उपयोग ती सुद्धा करू शकत असते. अशा प्रकारे कादंबरी हा मुक्त म्हणून लवचिक अशा स्वरूपाचा वाङ्मय प्रकार आहे. त्यामुळे कोणत्याही असलेल्या सिद्धांताप्रमाणे तिची मांडणी जडणघडण करणे शक्य नाही. काळानुसार मानवी जीवनात अनेक स्थित्यंतर स्वरूपाची होत असतात. त्या स्थित्यंतरांना आपल्यात सामावून घेत नवे बदल करण्याची लवचिकता कादंबरी या वाङ्मय प्रकारात आहे. त्यामुळे आपण कादंबरी हा एक वेगळा स्वतंत्र मानवी जीवनाचं व्यापक जीवनचित्रण करणारा वाङ्मय प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.